हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि गाईज, आता आपण चाललो आहोत जत्रेला रात्रीचा. आता चला निघालोय, आता जेवण वगैरे फ्रेश वगैरे होऊन निघालोय. कारण की आपले 2 ब्लॉग येतील एका दिवसात, 2 ब्लॉग येतील, नाही सॉरी, एका दिवसाचे 2 ब्लॉग येतील. कारण की आपण विनेरवरून जे आपण महाडला आलो पालखी सोबत, तो एक ब्लॉग, कारण की तो मला सेपरेट ब्लॉग बनवायचा होता. आणि दुसरा म्हणजे रात्रीचा आपला जो आपण जो जाणार रात्रीचा, तो एक ब्लॉग, म्हणजे असं एका दिवसाचे 2 येतील. स्वतः निघालोय, शुभम येते त्याचीच वाट बघतोय. शुभम आला की आपण निघू. आणि गाईज, आमचा दिलदार नेतृत्व शुभमने आमचे पैसे दिले पाळण्यात बसायचा. आणि आज आम्ही परत या आकाश पाळण्यामध्ये बसणार आहे. आकाश, पैसे दाखव. पैसा दाखवू काय? इतका पैसा आणलाय आम्ही आज. आम्ही आता फायनली आलोय बसायला. शुभम आहे, मी आहे आणि राके आहे. काहीच आता आम्ही आलोय ब्रेक डान्स मध्ये बसायला. ब्रेक डान्स काय, राख्याला अशी केस करायचे नाही बघा. तो ब्लब काढ आणि राख्याने घरी, राख्या नेणार आहे घरी. कसा वाटला? कसा वाटला? निघालाय
गाईज आता आम्ही चहा पियाला आलो होतो. चहा पिऊन आता आम्ही रिटर्न चाललोय काट्या नाचवायला. चला. आणि उद्या शिवजयंती आहे, सो सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गाईज आता पालखी कशी नाचवत आहेत बघा. बघा अशा प्रकारे पालखी नाचवली जाते ज्वालाई देवीची. ही पुढे सासन काठी नाचवत आहेत, नगारा पुढे आहे आणि पालखीला नाचवली जाते. हे बघा एवढी पालखी हलते तरी पण दिवा अजिबात हालत नाही. गाईज हे बघा, या प्रत्येक जे गावाचे जे पालख्या आलेल्या, ज्या देव्या आलेल्या, त्या देवीचे हे सासनकाठी आहेत. आणि पहिली सासनकाठी ही झोलाई देवीची असते. पहिला मान झोलाई देवीचा. इथे ही झोलाई देवीची पालखी आणि झोलाई देवीची सासनकाठी, आणि त्याच्या मागे सर्व सासनकाठी आणि सर्व पालख्या असतात. आणि ते आता ह्या तळ्यातनं आपण जी जत्रा भरली होती इथे, त्या तळ्यातनं आता ती बाजारपेठेतनं असं परत वीरेश्वर मंदिरामध्ये ती जाणार.
काहीच आता सकाळचे 5:45 वाजलेत आणि मी आता घरी आलोय जत्रेतून. लय बेकार हालत झाले. आधीच मी नेत चालत महाडपर्यंत आणि मग महाडमध्ये जत्रेत फिरून फिरून हाल झालेत. आता घरी जाऊन फ्रेश होतो आणि पहिले झोपतो. सो चला गाईस, हा ब्लॉग एवढाच होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.